राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो बघा, यांची बघा तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, आता ते क्षण अखेर आलेला आहे। बघा आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मात्र लक्षात ठेवा की बघा सर्वच जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत। आज ज्या जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे त्या 16 जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता ते 16 जिल्हे कोणते आहे, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे व तसे सरकारने बघा अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा काय काय शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा त्यानंतर आता उद्यापासून उर्वरित आणखीन 20 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच बघा निधीचे बघा वितरण हे टप्प्याटप्प्याने होत असून याबाबत अधिकृत माहिती सरकारने दिलेली आहे। आता बघा शासनाकडून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनाचा हप्ता आता वितरण होणार असल्याची मोठी बातमी आज विविध पेपरमधून निश्चित करण्यात आलेली आहे। बघा त्यामुळे शेतकरी बांधवांनो मोठा उत्सुक आणि आनंदाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे। आता शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस मानला जात आहे। आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनाचा हप्ता असो, हे पैसे खरोखरच आता जमा झाले आहेत का यांची खात्री आपण थोडक्यात करून घेऊया। आणि यासोबतच बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनाची माहिती एकत्रितपणे सुरुवात फक्त एकाच मिनिटात समजून घेऊया। आता फक्त 1 मिनिट आपण पीक विम्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया की शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा यंदा अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केली होत्या आणि त्यांचे कापूस हाती येणाऱ्या टप्प्यावर होता। मात्र बघा दुष्काळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा सामोरे जावे लागले आहे। या पार्श्वभूमीवर आज तात्कालीन एक महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये शेतकऱ्यांचे समस्या लक्षात घेऊन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाची चर्चा सुरू महत्त्वाची केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पाऊल उचलण्याची महत्त्वाची समोर आली आहे। बघा पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज जाहीर करण्यात आला असून यामध्ये बघा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकार आणि बघा राज्य सरकार यांच्या माध्यमातून आज 16 जिल्ह्यात निधीचे वितरण होणार आहे। तर बघा उद्यापासून उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार। जर तुमचं नाव या पात्र जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुम्हाला एकूण 6,000 म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 4,000 मिळणार आहे व तसेच बघा हे रुपये थट्ट फायदा खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या आनंदाचे भार घालण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजप सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो आणि बघा या सर्व जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण अशा 2 टप्प्यात होणार आहे। पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यात तर दुसऱ्या टप्प्यात बघा उर्वरित बघा 20 जिल्ह्यात अशा जिल्ह्यात निधी दिली जात आहे। मात्र शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। केवायसी पूर्ण केल्याशिवाय तुमच्या खात्यात थट्ट रक्कम जमा होणार नाही। लक्षात ठेवा की गेल्या महिन्यात बघा वितरण झालेल्या 20व्या हप्त्याचे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते। यामागे प्रमुख कारण म्हणजेच की बघा अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमची ई-केवायसी राहिली असेल तर ई-केवायसी तात्कालीन पूर्ण करून घ्या। आता बघा किंवा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नव्हते, जर हे आवश्यकता कागदपत्र वेळेवर पूर्ण केले नाहीत तर खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। शेतकरी मित्रांनो लक्ष आहे का, त्यामुळे अजूनही त्यांची ई-केवायसी किंवा आधार सेलिंग पूर्ण झालेली नाही, त्यांना तात्कालीन हे प्रक्रिया करून घ्यावी। म्हणजे बघा भविष्यात निधी मिळण्याचे कोणतेही अडचण येणार नाही। जे शेतकरी 20व्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यासाठी एक महत्त्वाची सूचना सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुम्ही अद्यापही ई-केवायसी किंवा आवश्यकता प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लगेच ते पूर्ण करा, अन्यथा पुढील हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याबाबत विचार केला तर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात होईल। तसेच बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 2 दिवस खात्यामध्ये पाठवण्यात जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा अशी मोठी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मागच्या वेळेस जे शेतकरी पीएम किसान योजनाचा 20वा हप्ता मिळाला नाही
त्यामागे एक कारण म्हणजे त्यांचे काही बघा बँक खात्याची माहिती सरकारला नोंदलेली नव्हती किंवा बँक आणि जिल्ह्याच्या यादीत समावेश नव्हती. यामुळे भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी सरकारने खबरदारीने घेतली आहे. बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समस्यावर आता 5 खाजगी बँक तसेच बघा 10 सरकारी बँक या निवडून सरकारने हे निवडून घेतलेलं आहे. आता आपण ते जाणून घ्यायचं आहे की बघा ते बँके कोणत्या आहेत. वेळेवर बघा उद्यापासून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट बँक खात्यात आता जमा होणार आहे. आज सरकारने ज्या बँकेची यादी जाहीर केली आहे ते आपण लगेच पाहून घेऊया आणि काही सेकंदात आपण जिल्ह्याची यादी बघून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, बघा आज आणि उद्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज 3 वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बघा आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा उद्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात आता जमा होणार आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघा आता ज्या शेतकऱ्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बघा HDFC बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, कॅनडा बँक, पंजाब नॅशनल बँक, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, जिल्हा सहकारी बँक, पंजाब अँड सिंधू बँक, ICICI बँक आणि सेंट्रल बँक, इंडियन बँक या सर्व महत्त्वाच्या पोस्ट ऑफिस बँक आहे. बघा सर्वात महत्त्वाची बँक शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच की बघा डाक विभाग म्हणतात त्याला. बघा आता सरकारने स्पष्ट केले आहे की या सर्वच बँकेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आता ही निधी थट्ट जमा केली जाईल. जर तुम्ही खाते या जाहीर केलेल्या बँकेपैकी कुठल्याही बँकेत असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आज 16 जिल्ह्यामध्ये निधी थट्ट खात्यात जमा होणार आहे आणि बघा तुमचा जिल्हा या यादीत असेल तरच उद्या हप्ता जमा होईल आणि आज 3 वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. सरकारने पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर केली असून आजच या खात्यामध्ये निधी जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, बघा आता ते 16 जिल्ह्याची यादी आपण बघणार आहोत. कोणते 16 जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो, बघा सर्वात पहिले बघा या जिल्ह्यामध्ये म्हणजे बघा अमरावती, अकोला, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, बघा लातूर, पालघर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व तसेच शेतकरी मित्रांनो बघा सिंधुदुर्ग, ठाणे, जालना, उस्मानाबाद आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. आज या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या माध्यमातून थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यात ही निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यामध्ये समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत घेतलेल्या मोठा निर्णयात आज दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यात 4,000 रुपयाचा हप्ता जमा झाल्याचा SMS येऊ शकतो. हे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांच्या खूप उत्सुक वातावरण पाहायला मिळाले आहे. बघा अनेक शेतकऱ्यासाठी एक मोठा प्रश्न होता, आपल्या नुकसान भरपाई कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा मागील हप्ता मिळाला नाही. हे हप्ता 18वा किंवा 19वा आणि 20वा हप्ता असा किंवा नमो शेतकरी योजनेचा 5वा, 6वा आणि 7वा हप्ता असो. बघा ज्या शेतकऱ्याला मिळाला नाही, काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही. हे अडचणीसाठी सरकारने आता एक महत्त्वाचा आणि प्रभावी योजना आणखीन आहे जी बघा शेतकऱ्यांना थट्ट फायदा पोहोचवण्यासाठी तयार केली गेलेली आहे. जर तुम्ही बँकेत जाऊनही तुमच्या हप्त्याचे प्रश्न सोडत नसेल तर तुम्हाला बँकेचे अधिकारी तुमचं ऐकत नसेल, कोणी तुम्हाला सांगत नसेल की बा तुमचे हप्ते का जमा नाही झाले, तर यासाठी सरकारने एक सोपा उपाय सांगलेला आहे. सरकारच्या लक्षात आला आहे की बघा शेतकऱ्यांची अडचणी सोडण्यासाठी कोणीच नाही आहे. त्यामुळे सरकारने बघा पोस्ट ऑफिस हे म्हणजे की तुम्हाला खातं उघडायचं आहे, यामध्ये खातं उघडायचं आहे आणि खातं उघडल्यानंतर अनेक असे प्रश्न पडत आता. बघा नेमके काय करायचं, पोस्ट ऑफिस बँकेचं खातं उघडायचं. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर खात्याशी जोडावा लागेल व तसेच बघा त्यानंतर तुम्हाला बोटाच्या अंगठ्यावर वापस करून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमच्या जे का राखलेला हप्ता आहे, जे का तुम्हाला PMचे पैसे मिळाले नसेल व तसेच नमोचे पैसे मिळाले नसेल, जे मागील काळात जमा झाले नव्हते, या हप्त्यासोबत थट्ट खात्यात जमा केले जातील असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. बघा तर शेतकरी बांधवांनो, हे आहे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.